ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव डेमोक्रेसी बचाव अशा प्रकारच्या घोषणा रोजच आपण ऐकतो आहे। पण खरोखरच ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते का? आणि खरोखरच ईव्हीएममुळे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे का? असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे। ज्यावेळेस 2009च्या निवडणुकीमध्ये आक्षेप घेतले गेले, 2014च्या निवडणुकीमध्ये आक्षेप घेतले गेले, 2019च्या निवडणुकीमध्ये आक्षेप घेतले गेले, त्यावेळेस निवडणूक आयोगाने हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत। निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम हॅक केली जाऊ शकत नाही आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएम हॅक करण्यासाठी ती हॅकरच्या ताब्यामध्ये द्यावी लागते। आम्ही ती त्या हॅकरच्या ताब्यामध्ये देतच नाही, त्याच्यामुळे ईव्हीएम हॅक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षित आहे। अशा प्रकारचा दावा निवडणूक आयोगाकडून सातत्याने केला जातो आहे। परंतु विरोधकांकडून असा दावा केला जातो आहे की ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते आणि ती हॅक केली जात असल्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे किंवा आपल्या देशालाच धोका निर्माण झालेला आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। नेमकं ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते का या संदर्भामध्ये रिसर्च पेपर्स काय सांगतायत हे आपण बघणार आहोत। आजच्या या रिसर्च पेपरमध्ये खरोखरच ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते का, ज्या लोकांनी ईव्हीएमवरती संशोधन केलेलं आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण बघणार आहोत आणि यासाठी आपण एक रिसर्च पेपर चर्चेला घेणार आहोत। या रिसर्च पेपरमध्ये नेमकं काय त्यांनी सिद्ध केलेलं आहे हे देखील आपण बघणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईव्हीएमचा वापर केव्हापासून सुरू झाला आणि किती देशांनी त्याचा वापर केलेला आहे। आजपर्यंत जवळपास 31 देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केल्याचे दिसून येते। त्यातल्या 11 देशांनी टप्प्याटप्प्याने या मशीनचा वापर करणे थांबविले आहे। 1892 साली पहिल्यांदा या मशीनचा वापर अमेरिकेत केला गेला, तर भारतात पहिल्यांदा 1982ला या मशीनचा वापर केरळच्या निवडणुकीत केला गेला। पुढे 5 मार्च 1984ला सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला असे सूचित केले की जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीत एखादा कायदा केला जात नाही तोपर्यंत याचा वापर करण्यात येऊ नये। याच अनुषंगाने पुढे 1988मध्ये 1951चा लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये दुरुस्ती करून 61नुसार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आली। याच धर्तीवर भारत सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीत त्यांचा अहवाल मागविला। या समितीने अभ्यासाअंती एप्रिल 1990ला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराची शिफारस शासनाला केली। पुढे टप्प्याटप्प्याने या मशीनचा वापर देशभरात केला गेला, परंतु या वापराबरोबरच काही प्रश्नही निर्माण केले गेले आणि यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जातात असा आक्षेपही अनेकांनी घेतला। सुरुवातीला 2009च्या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आले आणि सनदी अधिकारी उमेश सैगल यांनी निवडणूक आयोगाला यात कशा प्रकारे गैरप्रकार केले जातात याची माहिती करून दिली। तर याच धर्तीवर एप्रिल 2010मध्ये जे एलेक्स हल्डरमन, हरिके प्रसाद, रॉब गॉग्रीज आणि त्यांचे 5 सहकारी या संशोधकांच्या टीमने संशोधनांती 3 प्रयोग करून दाखवले। पहिल्या प्रयोगात कंट्रोल युनिटमधल्या एकूण मतांची बेरीज दाखविणारा पार्ट बदलला आणि त्यावर काही प्रोग्रामिंग केल्यास एकूण झालेल्या मतदानामधील काही मते विशिष्ट उमेदवाराकडे वळविले जाऊ शकतात असे सिद्ध करून दाखवले। दुसऱ्या प्रयोगात मतमोजणीनंतर स्विच ऑफ केलेले यंत्र दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी स्विच ऑन करण्याच्या पूर्वी त्याला लावलेले सील न काढता एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे बाह्य हस्तक्षेप करून मतदानाच्या बेरजेत फेरफार करता येतो हे दाखवून दिले। यासाठी त्यांनी एका चिपचा वापर केला आणि एका उमेदवाराच्या खात्यातील मते दुसऱ्या उमेदवाराच्या खात्यात वळवून दाखविली। तिसऱ्या प्रयोगात अँड्रॉइड फोनच्या ब्लूटूथचा वापर करूनही फेरफार केला जाऊ शकतो हे पटवून दिले। या संबंधीची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यांचा सिक्युरिटी ॲनालिसिस ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हा लेख आपण नक्की वाचला पाहिजे। परंतु निवडणूक आयोगाचा असा दावा आहे की हे तिन्ही प्रयोग करण्यासाठी ईव्हीएम हॅकर्सच्या ताब्यात देणे गरजेचे आहे। तशी संधी हॅकर्सना निवडणूक आयोग मिळू देत नाही। ती मशीन इतकी सुरक्षित ठेवण्यात येते की हॅकर्स तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे त्यात असा बदल करणे शक्य नाही असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो। या अनुषंगाने 13 फेब्रुवारी 2010 रोजी चेन्नई येथे भारतीय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व त्यांची कार्यपद्धती या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं होतं। यात सर्वच सहभागींनी निवडणूक आयोग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। ईव्हीएमच्या अशा गोंधळाच्या अनुषंगाने 2011ला राजेंद्र सत्यनारायण गिल्डा यांनी मतदाराला मतदान केल्यानंतर एक स्लिप देण्यात यावी, ज्यामुळे आपण मतदान कोणाला केले आहे त्याला समजेल, यासाठी ॲडव्होकेट RR देशपांडे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती।
त्यावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला 3 महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास सांगितले होते. तर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करत असताना 2019 पर्यंत व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण भारतात केला जावा असा आदेश दिला होता. त्यानुसार 2013 मध्ये एक आदेश काढण्यात आला आणि व्हीव्हीपॅटच्या वापराचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार सप्टेंबर 2013ला झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत पहिल्यांदा व्हीव्हीपॅटचा वापर केला गेला आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोगाने असे सांगितले की 2019च्या निवडणुकीत सर्वत्र याचा वापर केला जाईल. त्यानुसार एप्रिल 2017मध्ये 3173.47 कोटी रुपये खर्च करून 16,15,000 व्हीव्हीपॅट खरेदी केले आहेत. तरी परंतु निवडणूक आयोगावरील आक्षेपामध्ये फरक पडलेला दिसत नाही. विरोधकांचा असा दावा आहे की अनेक मशीनमधून कोणतेही बटन दाबले तरी विशिष्ट अशा पक्षाला मत जाते. या सर्व आक्षेपानंतर एक गोष्ट निश्चित आहे की या सर्व आक्षेपांना निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण या मशीन ज्या 31 देशांनी वापरल्या त्यातील अनेक देशांना या दोष आढळून आले आहेत. शिवाय भारतात कोणताही एक पक्ष यावर आक्षेप घेत नाही, तर सर्वच पक्षांचे या मत संदर्भातील आक्षेप निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टालाही विचार करायला भाग पाडणारे आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज जरी भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षातील पराभूत उमेदवार ईव्हीएमची अंत्ययात्रा काढत असले तरी 2009च्या निवडणुकीनंतर याच मशीन लालकृष्ण अडवाणी यांनाही सदोष वाटत होत्या. म्हणूनच महाराष्ट्र व हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत या मशीनचा वापर न करता मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत पुन्हा लागू करण्यात यावी असे पत्र लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक आयोगाला लिहिले होते. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की आज जरी या ईव्हीएमवरती काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा इतर जे काही पक्ष असतील हे जरी आज आक्षेप घेत असले तरी हेच आक्षेप 2009च्या निवडणुकीमध्ये भाजपचे जे मोठे नेते होते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून हे आक्षेप घेण्यात आलेले होते. आणि त्यांनी निवडणूक आयोगाला तसं पत्रही लिहिलं होतं की हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर न करता ती मतपत्रिकेवरती निवडणूक घेण्यात यावी. कारण या ईव्हीएम ज्या आहेत या ईव्हीएम या सुरक्षित नाही आहेत, त्या हॅक केल्या जाऊ शकतात असा दावा लालकृष्ण अडवाणी यांनी केलेला होता आणि तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं. त्याच्यामुळं आज जरी काँग्रेस पक्ष याच्यावरची आक्षेप घेत असला तरी काही काळापूर्वी हेच आक्षेप भाजपकडून येत होते. आणि म्हणून खरोखरच ईव्हीएम सुरक्षित आहेत का असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आतापर्यंत अनेक रिसर्च पेपर या अनुषंगाने समोर आलेले आहेत आणि त्या प्रत्येक रिसर्च पेपरमध्ये हा दावा केलेला आहे की ईव्हीएम ही हॅक केली जाऊ शकते. आज आपण जो रिसर्च पेपर बघितलेला आहे त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी 3 प्रयोग केलेले आहेत हे देखील आपण बघितलं. आपल्याला नेमकं या आक्षेपाबद्दल काय वाटतं? खरोखरच ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते का? आपल्याला नेमकं काय वाटतं? आणि 2024ची निवडणूक ही ईव्हीएमवरती घ्यावी की मतपत्रिकेवरती घेण्यात यावी हेही सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा झाला हेही सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.